किमान आपण मार्क घेतो की बाबा 10 आउट ऑफ किती तुम्ही मार्क द्याल. तर मला ज्यांना वाटतंय मार्क म्हणण्यापेक्षा तुमचं रेटिंग आहे का मला किती आवडला तो सेशन, काय समजलं, मला किती फायदा झाला, त्यांनी आपापले मार्क इथे द्यायला हरकत नाही चार्टमध्ये. कारण समीर सरांनी काय छान माहिती दिली, महत्वपूर्ण होती. अच्छा, मयूर 9, अथर्व 9, श्रुतिका 10. श्रुतिका तुझं अभिनंदन, तू इतका छान अभिप्राय दिलास ना की मला लगेच तो शेअर करावा असं वाटलं सगळ्यांना. हे फार महत्वाचं असतं. कोणती व्यक्ती ज्यावेळेस इथे येते ती तिचा वेळ देते आणि काही चांगल्या गोष्टी मनापासून सांगण्याचा प्रयत्न करते, तर आपल्याला जे काही आवडलं असेल किंवा काही खटकलं असेल तर अभिप्रायाचा अर्थ गुडी गुडी लिहायचा असं बिलकुल नाही. अवश्य सूचना कराव्यात, काही खटकलं तर ते पण मांडावं न घाबरता, कळलं का, योग्य पद्धतीनं. म्हणजे असं आपण मोठ्या व्यक्तीशी बोलतो, मोठ्या व्यक्तीला काही लिहितो, जरी आपल्याला खटकलं तर ते आपली भाषा त्या पद्धतीची असणं अत्यंत आवश्यक आहे. पण मनात नाही ठेवायचं, जे मनात आहे ते आपल्याला जे वाटलं ते बोलणं गरजेचं आहे. अभिप्राय देत राहा तुमचे. अनेकांनी मार्क दिलेले आहेत, मला वाटतं आपली वेळ पण झालेली, 2 वाजलेले आहेत, तर मी तुमच्या आणि सरांच्या मधला अधिक वेळ नाही घेत. सर आपण सुरुवात करावी आजच्या सेशनला. नंतर आपण तुम्ही जे सजेशन दिलंय सर की आपल्याला ग्रुप बनवायचा आहे वेगळा, त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे ऑलरेडी आणि तो ओपन राहील जेणेकरून सगळे मुलं शेअर करू शकतील. हा पण आपण तुमचा मुद्दा त्यात घेतलेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, थोडा सेशन चालू झाला, मुलांची संख्या जरा वाढली, इथे एक लिंक देणार आहोत. मुलांनी त्याला क्लिक केलं, त्या ग्रुपची तुम्ही आधी कन्सेप्ट समजून सांगा का महत्वाचा आहे आणि का आपल्याला तो करायचा आहे. तर मग मुलांनी त्या लिंकला क्लिक केलं की ऑटोमॅटिक सगळे त्याला जॉईन होऊन जातील. अशा करणार आहोत. सिंपल आहे मग. सिंपल. येस, म्हणून तर म्हटलं की आज आपण वाट बघूया. ओके, ठीक आहे, नंतर मध्ये घेऊया. ओके, shall we start? Yes sir, we can start. Okay, I had given homework. I had म्हणजे मेसेज सरांना पाठवला होता कारण सगळ्यांचं नाहीये आणि तुम्ही त्यांनी सगळ्यांना फॉरवर्ड केलंय. सो प्लीज टाईप व्हॉट वॉज द होमवर्क इन द चॅट. पटकन आजचा होमवर्क काय तो चॅट मध्ये टाईप करा, म्हणजे मला कळेल किती जणांना माहिती आहे, लक्षात आहे, विसरले काय. फक्त चॅट मध्ये युनिट नंबर्स टाईप करा, दॅट्स ऑल. आणि मला एक रिक्वेस्ट करायची आहे की कदाचित मला थोडं 10 मिनिटं कामासाठी जावं लागू शकतो, तुम्ही व्हिडिओ माझा ऑफ करेल आणि इतर मुलांनी जसं आता मयूर तुझा व्हिडिओ जर तुला चालू ठेवून कम्फर्टेबल असेल तर चालूच ठेव, काही अडचणी आल्या तर आपण बघूयात. कारण थोडं 1-2-3 व्हिडिओ चालू असेल तर बोलताना जरा इंटरॅक्शन करताना सोपं जातं. काही वेळेसचा प्रॉब्लेम येतो की सगळेच व्हिडिओ चालू बँडविड्थचा प्रॉब्लेम येतो, म्हणून आपण व्हिडिओ बंद करा म्हणतो. पण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत चालू ठेवायला. करेक्ट. सीमा, माझं काय म्हणणं आहे, जेव्हा तुम्ही बोलता ना दॅट टाइम द व्हिडिओ हॅज टू बी ऑन. येस, हॅज टू बी ऑन. देन यू कॅन स्विच ऑफ, नो प्रॉब्लेम. येस, पण आता सर कसं आहे की समजा मी नसलो तर तुम्हाला इंटरॅक्शन करताना 1-2 व्हिडिओ चालू असतील तर बरं वाटतं जरा, किमान 1-2 तरी पाहिजे. तर मी आहे म्हणून मी गेलो जरा ऑफ करून, तर इतरांचा मयूरचा चालू असेल, चालू असेल, सगळे ऑन असले तर जास्ती चांगलं, पण ठीक आहे जेवढं जमेल तुम्हाला. हो. ओके गाईज, शॅल वी स्टार्ट? येस. ठीक आहे, मग सगळ्यांना लक्षात आहे 6, 7, 8. आज फ्लो काय असणार आहे क्लासचा ते थोडक्यात सांगतो. फर्स्ट विल डिस्कस सम ऑफ द युनिट्स. ओके, नाउ व्हेन वी आर डिस्कसिंग युनिट्स, प्रत्येक क्वेश्चन नाही वाचायचं आहे, एक तर टाइम वेस्ट होतो. विल ओनली डिस्कस द डिफिकल्टीज. ठीक आहे, नंबर 1. त्याच्यानंतर देर आर पीपल आर गोइंग टू गिव्ह प्रेझेंटेशन्स. ती नावं माझ्याकडे आहेत, त्यातल्या कोण कोण आहेत इथे? आशिष आहे का? हो, आहे आशिष. मयूर तर दिसतोय, गुड. गिरीश कुलकर्णी, इज दे? ही इज देयर. येस. सानिया आहे का? हो, आहे, सानिया पण आली आहे. आणि लास्ट इज प्राजक्ता. आज नसणार आहे, तिचा मेसेज आलेला आहे, देवकर. ओके, ठीक आहे. सो ते असणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आफ्टर द प्रेझेंटेशन अँड द लेसन्स वी गोइंग टू प्ले अ गेम. ते कुणीतरी मला ते तुम्हाला शेअर करायला लागेल. आय टेल यू अ नेम ऑफ अ वेबसाईट. इट इज व्हेरी गुड फॉर vocabulary अँड व्हेरी इंटरेस्टिंग ऑल्सो. ठीक आहे, पण बिफोर वी स्टार्ट सरांनी चॅट बॉक्स कडे लक्ष द्या. आय एम गोइंग टू टाईप समथिंग व्हेरी सिम्पल. मी सांगतो काय करायचं ते. मी 2च शब्द टाईप केलेत. ही इज. Can anyone see that? Now what I want to do, you have to give only one word. परत सांगतो, हे वाक्य पूर्ण करायचंय, बट जस्ट विथ 1 सिंगल वर्ड, ओनली 1 वर्ड. किंवा मला बोलून सांगितलं तर जास्ती आवडेल.
Just one word and you have to complete the sentence. Okay, it's not wrong. Sanya has typed 2 words. Okay, ठीक है. So what is teacher? टीचर काय आहे? ग्रॅमॅटिकली काय आहे? थोडंसं रिव्हिजन आहे, बाकी काय नाही. टीचर व्याकरण दृष्टीने काय आहे? येस मयूर, एनीवन प्लीज स्टार्ट युअर माइक व्हिडिओ अँड टेल मी. ओके, स्लोली आपण हे पूर्ण करू. शिवम हॅज टाइप ही इज क्रेझी. बरं आहे. ओके, व्हॉट इज टीचर? व्याकरण दृष्टीने टीचर काय आहे? मयूर, कॅन यू टेल मी? म्हणजे नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह असं विचारतोय. What is teacher? Noun. Yeah, okay. So teacher is a noun. What is crazy? Crazy काय आहे? Crazy, smart, intelligent हे सगळे शब्द काय आहेत? Anyone? Adjective. Who's that adjective? Good. Yes. So now हे एकदम बेसिक सिम्पल सेंटेन्स आहेत. फक्त तो फरक कसा कळायचा म्हणून सांगतोय मी. So we have done noun, we have done adjective. ठीक आहे, हे दोन्ही झालेत. नाव आय एम अगेन गोइंग टू टाईप समथिंग. आता नीट लक्ष द्या, मला नाउन पण नकोय आणि ऍडजेक्टिव्ह पण नकोय. आय रिपीट, आय डोंट वॉन्ट नाउन, आय डोंट वॉन्ट ऍडजेक्टिव्ह. बट अगेन फक्त एकच शब्द आहे. प्रश्न कळला? कुणा नाही कळला तर प्लीज टेल मी, आय रिपीट. आपला फर्स्ट सेंटेन्स काय होता? ही इज अ टीचर. ठीक आहे, 2 वर्ड. सो टीचर इज अ नाउन. नेक्स्ट वी हॅड ही इज काय, गुड, क्रेझी वगैरे. सो देवर ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता मला नाउन पण नको आणि ऍडजेक्टिव्ह पण नको, विशेषण पण नको. मग काय येईल? प्रश्न कळलाय तर फक्त येस टाईप करा चॅट मध्ये पटकन. इफ यू हॅव अंडरस्टूड ऑल, टाइप yes in the chat box. दोघांनाच कळलंय, बाकीच्यांना कळलं नाही. कुणाचं येस दिसत नाहीये. ओके, आय एम रिपीटिंग. परत सांगतो, अजून एकदा सांग. ठीक आहे, आलेत. ओके, नो. ओके, होल्ड, स्टॉप स्टॉप स्टॉप. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कोणीतरी तृप्ती सेड नो. ओके, तृप्ती, are you there? Please start your video. I'll explain. Trupti, please start your video. Are you there? Oh, okay, at least start your speaker and talk to me. Trupti, speaker चालू करे, माझ्याशी बोल. काय नाही समजलं. I'll explain. Bye. Can anyone explain? माझा प्रश्न काय होता तो? गिरीश, are you there? गिरीश पण नाही. कोण एक्सप्लेन करेल? माझा प्रश्न काय होता तो? येस येस सर, आय एम हिअर. या गिरीश, प्लीज एक्सप्लेन माय क्वेश्चन. मी काय विचारलं? व्हॉट डिड आय एक्सप्लेन अँड व्हॉट इज माय क्वेश्चन नाउ? कॅन यू एक्सप्लेन गिरीश? सर प्लीज कुड यू रिपीट? ड्यू टू कनेक्शन प्रॉब्लम आय कुडंट हिअर इट. ओके. सी, फर्स्ट आय सेड ही इज अ स्टूडेंट. ठीक है, आई एम टाइपिंग इट. सो स्टूडेंट है, नाउन है. ओके, देन आई से सपोज ही इज, आई एम टाइपिंग इट फॉर एवरीबडी. ही इज स्मार्ट. तर स्मार्ट है एडजेक्टिव्ह आहे. थोडं कळलं गिरीश? नो प्रॉब्लेम. नाउ माय क्वेश्चन इज, माझा प्रश्न असा आहे की मला नाउन पण नकोय आणि ऍडजेक्टिव्ह पण नकोय ह्या वाक्यात. अजून एक टाईप केलंय. स्टुडंट नाउन आहे, स्मार्ट ऍडजेक्टिव्ह आहे. मला दोन्ही नको आहेत. मग काय येईल? ही इज गोइंग. ही इज लेफ्ट नाही, ही इज गोइंग म्हणाले. अजून वर्किंग. एनिथिंग एल्स? वर्किंग. ओके, सो गोइंग. हा ठीक आहे. सो ही इज वर्किंग. हे काय आहे? वर्किंग काय आहे? अगेन ग्रॅमॅटिकली काय आहे? सॉरी, वर्किंग एक ऍडवर्ब आहे. नो 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 नो. ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेष. नो नो नो. वर्किंग काय आहे? सॉरी, एक वर्ब आहे. हा सॉरी, हा वर्ब आहे, पण तो नुसता वर्ब नाही आहे. सी, दॅट इज द मेन थिंग. व्हॉट इज दिस? आय एम अगेन टायपिंग द सेंटेन्स. ing. That is important. See, this is verb plus ing.
हा बेसिक मिस्टेक होतात खूप मुलांचे की ING कधी वापरायचं. यू अंडरस्टँड? डोंट वरी, मी सगळा आता आपला ग्रुप होणार आहे, सो आय विल टाईप दिस एक्झाम्पल्स ऑन व्हॉट्सअप. आय विल सेंड यू. आता फक्त ऐकून या. ओके, नाउ गिव्ह मी सेंटेन्स स्टार्टिंग विथ डज. छोटा, एकदम छोटा सेंटेन्स करा. हा सेंटेन्स पूर्ण करा. Does it work? नाही, सी चॅट मध्ये मी टाईप केलंय. समबडी एल्स, कॅन समवन एल्स आन्सर मी अपार्ट फ्रॉम गिरीश? डज राहुल हा सेंटेन्स पूर्ण करायचा. आणि नेक्स्ट वर्ड शुड बी व्हॉट? डज राहुल पुढे काय येणार? हे मी का सांगतोय, इज आणि डज मधला फरक काय आणि कसा वापरायचा, दॅट इज व्हॉट आय एम ट्राइंग टू टीच. ओके, डज राहुल गेट अ चान्स ऑफ सिंगिंग? सानिया, इट्स गुड, बट आय वॉन्ट, मला आणखीन छोटा सेंटेन्स पाहिजे, आपण आपल्या सगळ्यांना कळेल. युअर सेंटेन्स इज गुड सानिया, नो प्रॉब्लेम, पण हा हे ठीक आहे. डज राहुल eat meat? Oops, wrong spelling. कोणी टाइप केलं, याचा अर्थ काय? Who typed this? Does Rahul eat meat? कोणी टाइप केलं? प्राजक्ता लष्कर. हा, प्राजक्ता, please start your video and tell me what is this. What is the meaning? Can you start your video? Yes. Please start your video and tell me. बरोबर आहे, you're right. हा, याचं मीनिंग काय? वाक्य बरोबर आहे, अर्थ काय पण? राहुल मीठ खातो का? हा, ठीक आहे. ओके, थँक्स प्राजक्ता. ओके, नाउ समबडी एल्स टेल मी. विश्वजीत, आर यू देयर? विश्वजीत, आर यू देयर? येस सर. आता मग आम्ही एक मराठीत वाक्य सांगतो, ते ट्रान्सलेट कर. हा, हे वाक्य काय होतं? डज राहुल ईट मीट, म्हणजे राहुल मीठ खातो का? आता माझा प्रश्न आहे की राहुल मीठ खात आहे का? राहुल मीठ खात आहे का? पाऊल याचं इंग्लिश. हा, बोल. कॅन राहुल ईट मीट? नाही. कॅन राहुल ईट मीटचा अर्थ काय? कॅन एनीवन टेल मी? कोणी सांगू शकेल या वाक्याचा अर्थ काय? राहुल मीठ खाऊ शकतो का? कोण म्हणाल? प्राजक्ता. गुड, कळलं. कॅन राहुल ईट मीट म्हणजे राहुल मीठ खाऊ शकतो का? आपल्याला ते नको आहे. मी माझा प्रश्न परत विचारतो तुम्हाला. राहुल मीठ खात आहे का? किंवा आपण दुसरा शब्द बघायचा. राहुल पेढा खात आहे का? किंवा राहुल चॉकलेट खात आहे का? दॅट इज बेटर. राहुल चॉकलेट खात आहे का? हाऊ विल यू ट्रान्सलेट? डज राहुल इटिंग मीट? नो. हे युअर ट्राईंग प्राजक्ता, दॅट इज गुड. बाकीच्यांनी पण बोला रे. डज राहुल इटिंग, समजा डज राहुल इटिंग चॉकलेट असं म्हणालीस. इज दिस राईट ऑर रॉंग? सानिया सोडून बाकीच्यांनी सांगा. डज राहुल इटिंग मीट, इज दिस राईट? इटिंग चॉकलेट हे बरोबर आहे का चुकीचं आहे? मयूर, इज दिस राईट ऑर रॉंग? डज राहुल इटिंग चॉकलेट, इज दिस राईट ऑर रॉंग? येस सर, डोंट नो. ओके, गुड. असं खरं सांगा, नाही कळत आम्हाला, काय प्रॉब्लेम आहे म्हणजे कळायला पाहिजे ना. शारदा आहे का कोणी? शारदा, आर यू देयर? कुठे गेले? बरं, कोण सांगणार? कोणी पण सांगा प्लीज. एनी समवन ट्राय. सानिया सोडून आणि कोण आहे? ओके, सानिया, कॅन यू एक्सप्लेन? सानिया, येस सर. प्लीज एक्सप्लेन. तू काय टाईप केलंस?
when question started with does, then the main verb is V1, not V4, V2 or V3. Is Rahul eating chocolate? Is correct. इज राहुल इटिंग चॉकलेट, कारण हा चालू वर्तमान काळ आहे. आपले जे लेसन तुमच्याकडे सगळे PDF फाईल आहेत ना सगळ्यांकडे, पुस्तक वापरतो त्याच्यात तुम्ही जर रिवाइज केला असेल तुम्हाला लक्षात येईल. युनिट 3, युनिट 4 हे सगळे प्रेझेंट कंटिन्युअस वरती आहेत. आत्ता नका बघू, यू कॅन सी आफ्टरवर्ड्स. ओके, पण प्लीज बघा, तो मेन फरक आहे. ओके, नाव आय एम गोइंग टू आस्क अबाउट युनिट 5 सगळ्यांनी वाचलंय का? Has Unit 5, has everyone read Unit 5? मी रिव्हिजन घेतोय, मी नवीन काही शिकवत नाही अजून तरी, हे रिव्हिजन चालले. युनिट 5 किती लोकांनी वाचलंय? फक्त दोघं? नसेल तर नाही पण म्हणा, नाही वाचलं म्हणून. असं काही नाही. विनंती करायची सगळ्यांना की तुमचा सपोर्ट फार महत्वाचा आहे विद्यार्थ्यांना. सर एवढा वेळ देऊन इथे येत आहेत, तुम्ही जर ऑलरेडी सांगितलं होतं दोनदा की काय वाचायचंय काय नाही वाचायचं. एक सेकंडली आता सानियाने उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण सानिया व्हिडिओ तू पण चालू नाही केलास. करायला पाहिजे ना. आता सरांनी सांगितलंय की नाही की व्हिडिओ चालू कर. साध्या साध्या गोष्टी आहेत. तुम्ही जर थोड्या गोष्टीत सपोर्ट नाही केला तर मग आनंद नाही येणार ना, मजा येणार नाही, आहे की नाही. आणि मजा आली पाहिजे शिकताना, सगळ्यांना खुश झाले पाहिजेत सगळे. तर त्यामुळं पुन्हा एकदा विनंती आहे की जो काही होमवर्क दिला जाईल तो कृपया प्लीज होमवर्क करा. एक तर सेकंडली ज्यावेळेस तुम्हाला बोलायला सांगितलं जाईल किमान त्यावेळेस तरी व्हिडिओ चालू करा. मला मयूरचं अभिनंदन करायचं, त्याने व्हिडिओ चालू ठेवलाय, त्यामुळे मी जरी समजा काही कारणाने बाहेर गेलो तर सरांना कुठेतरी इंटरॅक्ट करता येतं. गुड, येस, दॅट्स गुड. ओके, युनिट 5, कॅन एनीवन एक्सप्लेन युनिट 5 कशावरती होतं ते तरी माहिती आहे की नाही? युनिट 5 मध्ये आपण काय शिकलो, टॉपिक काय होता? येस प्राजक्ता, टेल मी. नाही, एकदम पळून गेले. हू कॅन टेल मी युनिट 5 तर विषय काय होता ते तर माहिती पाहिजे. बरं ठीक आहे, एक काम करा, प्लीज ओपन युनिट 5. मी तुम्हाला 5 मिनिटं देतो, 10 मिनिटं, ते वाचा आणि मला सांगा. मग करा, ओपन करा बरं, असू द्या. कारण इथे क्लासमध्ये तुमचा वेळ वाया जातो, माझा नाही. बरोबर आहे, ते एवढे तुम्हाला खूप शिकायला आवश्यक आहे सरांकडून, आणि मग असा वेळ वाया गेला तर तुम्हालाच कमी शिकायला मिळेल. त्यामुळे थोडा होमवर्क करणं, त्यासाठी किमान अर्धा काही नाही 20 मिनिटं 10 मिनिटं जरी कॉन्सन्ट्रेशननी काढली ना, की 10 मिनिटात मी जरा फोकस्ड बघणार आहे की काय सांगितलंय सरांनी, 1 2 3. मग ते 10 मिनिटं पूर्ण फोकस, पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी बघा. तुम्हाला लगेच बॅच मध्ये पण इंटरेस्ट वाटेल, प्रश्नांची उत्तर देता येतील, आणि सगळ्यांना आवडतं अभिनंदन केलेलं, कॉंग्रॅच्युलेशन्स केलेलं, नाही की नाही. पण कॉंग्रॅच्युलेशन्स उगाचच करून घ्यायचं का? काहीतरी आपण एफर्ट्स त्याला घेतलेत, काहीतरी आपलं पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये आहे, हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. तर प्लीज आता सरांनी सांगितलं ते वाचा सगळ्यांनी मनापासून. फक्त युनिट 5, बाकी काही नाही वाचायचं. आणि ज्याचं वाचून झालं त्याने प्रामाणिकपणे येस मी आता वाचलं म्हणून सांगा. इथे बुक कोणी फास्टली आणि पटकन वाचलेलं आहे, ज्यांनी वाचलंय त्यांनी येस येस म्हणा. मला कळू देत की बाबा 5 जणांचं फास्ट वाचून झालेलं आहे. वाचून झालं की येस म्हणा, तोपर्यंत काही म्हणू नका. टेक ओन टाइम, वी डोंट माइंड. गुड सानिया, खोटं काही बोलू नका कोणी पण, कॉन्सन्ट्रेशननी वाचा. गुड लष्कर. लष्कर तुझा व्हिडिओ चालू करतो का? माधव कोण आहे? लष्कर का काय नाव काय तुझं बेटा? प्राजक्ता आहे. प्राजक्ता आहे का ती? अच्छा, हा बरोबर. गुड प्राजक्ता, गुड गुड. इथे माधव वडिलांचं नाव आहे मला वाटतं बहुतेक, त्यामुळे ते येत आहे. गुड गुड. ठीक आहे, मग सानिया, प्राजक्ता, गिरीश तिघांनी वाचलंय. बरं, आणखी 2 मिनिटं देतो. मग समवन हॅज टू एक्सप्लेन. कोणीतरी मी एक हे टाईप केलं ना, वर प्लस एस और एस कसं वापरायचं,
हे कोणीतरी एक्सप्लेन करायचं, कारण हा भयंकर महत्वाचा सेंटेन्स आहे आणि मॅक्सिमम चुका याच्यात होतात सगळ्यांच्या. प्राजक्ता तू कुठून गाव कुठलं तुझं? बारामती. हा, तू 12वी कॉमर्सला आहेस का सायन्सलाच? कॉमर्सला. अभिनंदन प्राजक्ता, तू पार्टिसिपेट करते त्याबद्दल. थँक्यू. गुड गुड. तुला भरपूर नॉलेज मिळणार आहे, मी खात्रीशीर सांगू शकतो. हो आणि तुझा उत्साह महत्वाचा आहे. हो. 2 minutes more, 2 मिनिटं अजून. ज्यांचं वाचून झालं त्यांनी यस टाईप कर. आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सानियाचं झालेलं आहे, प्राजक्ता लष्करचं झालेलं आहे आणि गिरीश कुलकर्णी तिघांचंच झालेलं आहे. ज्यांचं होईल त्यांनी यस म्हणा ना, म्हणजे आमच्या लक्षात येईल की बाबा 5 जणांचं झालंय, 6 जणांचं झालं, तर तिघांचंच झालेलं आहे. पण खोटं बोलू नका. अथर्वच झालंय. गुड, कॉंग्रॅच्युलेशन अथर्व. ओके, मला वाटतं आय थिंक यातले या युनिट 5 मध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स परत रिव्हिजन म्हणून घ्यायला पाहिजे, कारण एकतर मुलांनी वाचलं तरी नाहीये घरी किंवा समजलं नाही जे काय असेल. कॅन वी स्टार्ट प्लीज? ओपन युनिट 5. हां, ते ओपन आहेच. विल ट्राय टू रीड द आन्सर्स. सर तुम्ही एकेकांची नावं घ्याल का? हो. आपण हे चालू 5.2 युनिट 5 मधलं सुरुवात कर, कारण तू पहिल्यांदा म्हणलं. सानिया 5.2 एक टर्न बाय टर्न वाचा. सानिया व्हिडिओ पण Yes, ऑन sir. कर. व्हिडिओ ऑन कर. प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओ. गुड. Yes, sir. नाउ टेल मी, प्लीज रीड 5.2 मधलं सेकंड. Okay. They go in a very big house. नाही, ट्राय, परत ट्राय कर, काय प्रॉब्लेम नाही, परत ट्राय कर. घाई नका करू. ट्राय सानिया अगेन. दे गो नाहीये, मी सांगतो. दे प्ले, सॉरी दे लिव्ह, आय एम सो सॉरी, दे लिव्ह इन अ व्हेरी बिग हाऊस. ठीक आहे सानिया, हॅव यू अंडरस्टूड? Yes. आता माझा प्रश्न पुढे अजून, लिव्ह म्हणायचं का लिव्स म्हणायचं? Live. लिव्स का नाही? Because they is plural, not singular. He, she, not a third person singular pronoun. Third person singular pronoun. ओके, यू आर पार्टली करेक्ट. म्हणजे तुझं ओके, थँक्स. त्याचा आन्सर बरोबर आहे, पण पूर्ण एकदम परफेक्ट आन्सर नाही आहे. मग ही शीट असेल तर एस किंवा येस प्रत्यय कधी वापरतो आपण? अंडर विच कंडिशन? In simple present tense. नाही, ते बरोबर आहे, पण फक्त ही शीट असेल की प्रत्यय लावायचा का? हा. Yes. सगळ्यांना प्रश्न कळला माझा? एव्हरीबडी प्लीज लिसन. इफ द वर्ड इज ही, शी, इट, मग तेव्हा पण क्रियापदाला एस किंवा येस प्रत्यय लावतो का? तेवढी एकच कंडिशन आहे का? गिरीश, कॅन यू एक्सप्लेन? गिरीश, आर यू देअर? हुज देअर? अंजली पाटील कोणी आहे का तिथे? नाव तर दिसत आहे. प्राजक्ता, अथर्व सांगशील का तू? नाही तर अथर्व सांगता येते का सर काय म्हणतात ते? या अथर्व ट्राय. सॉरी सर, मला माहित नाहीये. बरं, काय हरकत नाही. हे बघा, असं खणखण्यात उत्तर द्यायचं, मला माहित नाही, म्हणूनच मी हा लेसन परत घेतो. काय तुम्ही शिकायला चालायत ना सगळेजण. नाही समजलं सर, नाही बघितलं, नाही लक्षात येते माझ्या.
काही प्रॉब्लेम नाही. सर मला एक सांगा, मला सगळ्यांची नावं या स्क्रीनवर का नाही दिसत, म्हणजे सर्क्युलर मध्ये दिसायला म्हणजे हवी number सगळे. तुम्ही ते पीपल मध्ये प्लेस करताय का? पीपल जिथं लिहिले तिथं हा. प्लेस करा बरं. पीपल मध्ये म्हणजे यादी Actually दिसते किती नाव मला, माहिती तुम्हाला? यादी दिसते पण स्क्रीनवर दिसत नाही लोक. स्क्रीन म्हणजे- व्हिडिओ ऑन नाही केलेले आहे ना, आणि सगळेच दिसतील असं नाही. जरी काहीतरी किंवा आता मला कसे म्हणजे- 3 आणि 3 6 7 जण दिसत आहेत, पण कोणाचा व्हिडिओ हा. ऑन नाही सध्या. आपल्या दोघांचाच व्हिडिओ ऑन आहे. नाही व्हिडिओ म्हणून म्हणत नाही, पण जे सर्कल असतं ना, मला 9 जणांची नावं दिसत आहेत फक्त हो, याच्यामध्ये. मला पण असं 9 म्हणतो. जणांची ठीक. दिसतात. बरोबर, 3 त्रिक 6 9. हो. मला ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे काय हरकत आता नाही. थोडं बाय. येस प्राजक्ता, कॅन यू एक्सप्लेन वर प्लस एस और एस कधी वापरायचा? सर मला माहिती आहे ना, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये ही शी इट यस किंवा येस प्रत्यय लागतं, एवढंच माहिती आहे. हो पण अच्छा ठीक आहे, थँक्यू. एनीबडी? म्हणजे हे पार्शल आन्सर आहे. थँक्स प्राजक्ता. इट्स नॉट रॉंग पण इट्स इनकम्प्लीट, म्हणजे पूर्ण उत्तर नाही आहे. कुणाला सांगता येईल का? नाही तर मी सांगतो. गिरीश आहेस का? नाही गिरीश, गिरीश अथर्व, माहिती असेल तर नाही सागर. म्हण गिरीश. नाही पण त्याचा काय तो नाही आहे वाटतं. आहे तो कुठं काय माहित नाही. गुल झालाय. हं. येस. गिरीश नो नो सर. सर, आय वोंट बी एबल टू एक्सप्लेन. हा, मग स्पीकर ऑन करून बोलायचं नाही का? गुड. स्पीकर ऑन करा रे. अरे हे काय चाललंय? बहुतेक मला वाटलं- multitasking चाललंय मुलांचं. हा, मला वाटलं नवीन गोष्टी चालू दिसतात गिरीशच्या पण बहुतेक, त्यामुळे तो स्पीकर आणि व्हिडिओ ऑन नाही करत आहे. ओके 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 ओके. पे अटेन्शन हे खूप अत्यंत महत्वाचं आहे. ओके ओके प्लीज पे ओके. अटेन्शन. कॅन अंडरस्टँड. मी चॅट मध्ये टाईप करतोय. मी तिन्ही वाक्य टाईप करतो, मग एक्सप्लेन करतो. चालेल ना. आता तर तुम्हाला उत्तरच दिलंय, आता मला एक्सप्लेन करा असं काय आहे ते. आय हॅव गिव्हन यू द आन्सर नाव. फक्त कोणी लॉजिकली मला ते एक्सप्लेन करायला पाहिजे. पहिला सेंटेन्स क्वेश्चन आहे, नंतर दुसरा आहे तो होकारात्मक आहे, आणि तिसरा आहे तो नकारात्मक. आता आणि सोपं केलं. उत्तरच आहे समोर. कोणी सांगेल आता, लगेच सांगेल कोणी. लक्षात आलं की 2 सेंटेन्स वाचले, कशात काय येतंय, कुठं काय होतंय. सरांनी अतिशय सोपं करून सांगितलंय. सांगा आता. मयूर, कॅन यू ट्राय? मयूर ट्राय कर, एक्सप्लेन कर याचा अर्थ काय आहे. Sir, at a time of question, Mhm. there is used play without using plays, and when there is no question, plays is used. Does राजू, नीट बघ. ऑब्झर्व इट प्रॉपरली. ओके. मी हे रूल जेवढं सोप्या भाषेत लिहिता येईल तेवढं लिहितोय. सरांनी तू सेंटेन्स कॉपी करा प्लीज. 2 मिनिटं थांबा, मी टायपिंग करतोय. करा सर. पण मला सगळ्यांना एवढं सांगायचं सर, टाईप करतायत तोपर्यंत, की ऑब्झर्वेशनला फार महत्व आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या आता इथले आहात तर इथले बना. कॉन्सन्ट्रेशनने नीट बघितलं तर आपल्याला उत्तर येत जाईल की काय काय नाही. फोकस्ड राहा. हॅलो सर. हा बोल. पॉझिटिव्ह सेंटेन्सला येस आणि येस प्रत्यय लावतात आणि निगेटिव्हला नाहीत लावत. आणि क्वेश्चनला काय करायचं? क्वेश्चनला लावायचं का नाही लावायचं? इथे नाव नाही लावलेलं आहे ते. सांग ना मग. तू बनव मी नाही ना. लावले. अरे मी नाही लावलं, माझं चुकलं पण असेल ना. मी काही करीन असं थोडंच आहे. सर डज असल्यावर प्लेसला येस लागत नाही.
नाही, नाही, नाही. हे खूप कॉमन मिस्टेक होती पोरांची. कारण त्याचं सांगतो मी काय कारण आहे. कारण डज म्हणलं की तिथे एस लागला ना, ES वाटतो त्यांना. म्हणून मग ते म्हणतात की प्ले लाईस नाही लावायचा. नो 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 नो. तो जो डज आहे ES आणि या प्लेसचा काही संबंध नाहीये. ओके लिसन, हे बघ आता मी टाईप केलंय. आता 1-2 मिनिटं शांतपणे वाचा आणि आता मला सांगा. Has anyone understood मी काय टाईप केलं ते? कोणाला कळलं नाही कळलं? येस. कोण मला येस? मयूर. मयूर प्लीज एक्सप्लेन. मी याचा मराठी सांग, याचा अर्थ काय नक्की? सर जेव्हा आपण ही शी इट किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स जर असेल तर यस किंवा ES आपण ऍड करायचं. किंवा नाही अँड, म्हणून मी अँड कॅपिटल मध्ये लिहिलंय. हे बघा, दोन्ही कंडिशन्स पूर्ण व्हायला पाहिजे. दोन्ही, नुसतं एक नाही चालत. नुसतं ही नाही चालत आणि नुसतं होकारात्मक पण नाही चालत. तो दिसतोय तुम्हाला अँड लिहिलंय मी ते, राईट? कळलं का? परत सांगतो, नुसतं ही शीट नाही चालत आणि नुसतं पॉझिटिव्ह सेंटेन्स पण नाही चालत. दोन्ही एकत्र आले तरच ते होऊ शकतं. ओके, आपल्या इथे क्वेश्चन दिसतोय तुम्हाला, डज राहुल प्ले चेस? आता राहुल ही आहे का नाही आहे? राहुल ही शीट मध्ये ही मध्ये बसतो का नाही बसत? तृतीय पुरुष एकवचन. हॅलो, येस बसतो. सानिया म्हणते, अथर्व म्हणतं. म्हणून तिथे क्वेश्चन आहे ना तो, म्हणून आपण एस प्रत्यय लावत नाही. इट इज अ क्वेश्चन. दुसरं जे वाक्य होतं तर राहुल प्लेज चेस, म्हणजे होकारात्मक आहे, पॉझिटिव्ह, म्हणून एस प्रत्यय लागला. आणि नेगेटिव्हला तर नाहीच लागणार. मी ते रूल काय दिलंय, यूज वर्ब प्लस एस और एस फॉर ही शीट अँड पॉझिटिव्ह. अँडला खूप महत्व आहे. ठीक आहे, ओके. आय थिंक इनफ ऑफ द रूल. नाव लेट्स ट्राय द सेंटेन्सेस. आणि अजून आपल्याला बरंच काय काय करायचंय. सर आता तुम्ही नावं घ्या. हो, एक नावं घेतो. 1-2 मिनिटं फक्त तोपर्यंत, की आपल्याला जो ग्रुप बनवायचा आहे, मला असं तुम्ही 2 मिनिटात सांगाल का आपल्याला ग्रुपचं काय नियोजन आहे? आपण तो बनवून टाकू आता मग लगेच एक टाकून. बरं. हा मी सांगतो. हे बघा, हा सांगू? हा सांगा ना सर प्लीज. ओके, हा. सी आता कसं होतंय की आपला तसा कॉन्टॅक्ट येतोय तो फक्त क्लासमध्ये येतोय, राईट? किंवा काहीतरी 8-10 स्टुडंटनी मला कॉन्टॅक्ट केलं, मी त्यांना काही क्रॉसवर्ड पाठवले, व्हिडिओ पाठवला, ते ठीक आहे. पण एव्हरीवन हॅज टू टेक पार्ट ना. सगळ्यांचं याच्यात हे पाहिजे. तर मी आज ऑलरेडी आत्ताचा मी ग्रुप केलेला आहे. आणि ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी त्या लिंकवर, सर सांगतील लिंकचं काय, त्याच्यात तुम्ही लगेच जॉईन व्हा. म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना एकाच वेळेला होमवर्क, काय क्वेश्चन्स, इंटरॅक्शन काय होईल ते आपण एकत्र करू शकू. ठीक आहे. आणि एवढंच आहे, जे मला ग्रुपवर पाठवतील, म्हणजे ग्रुपमध्ये येतील त्यांनाच फक्त ते होमवर्क वगैरे सगळं कळणार आहे. कारण समजा आता 25 पोरं झाली तर प्रत्येकाला मी वेगळं तर नाही पाठवणार. ठीक आहे. आणि जे काय तुम्हाला क्वेश्चन सांगू, विचारू, तर तुम्ही त्या ग्रुपवर सांगा. अगदीच खूपच वाटलं की बापरे बाकी लोक काय हसतील असं काही नसतं. कारण तुला माहित नाही म्हणलं तर बाकी 4 जणांना पण माहिती नसतं, म्हणजे होऊ शकतं. बरोबर आहे. प्लीज रिप्लाय ऑन द ग्रुप. मी आणि अगदीच सर मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, सगळ्यांना पुन्हा एकदा नीट ऐका. सरांचा हेतू असा आहे हा ग्रुप बनवण्यामागचा. सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की हा ग्रुप ऍडमिन सगळे तुम्ही पार्टिसिपेट करणार आहात. आता नॉर्मली आपले बाकीचे सगळे ग्रुप, तुम्ही सर्वजण आता जे 20-22 जण आलेला आहात ते 4-5 ग्रुप मधनं आलेला आहात. कोणी MSIT ग्रुप मधनं आहे, कोणी फ्रीलान्सिंग मधनं आहे अल्फा मधल्या, कोणी विद्यार्थी सहाय्यक समितीच्या सायन्स क्लब मधनं आहे, कॉमर्स क्लब मधनं आहे, कोणी बारामतीच्या कॉमर्स आणि सायन्स शाखेचा आहे. अशा वेगवेगळ्या ग्रुप मधले तुम्ही 20 जण इकडे एकत्र आलेला आहात. सरांची अशी इच्छा होती की मला सगळ्यांशी डायलॉग करता आलं पाहिजे. आणि हा ग्रुपमध्ये हा सगळ्यांना ओपन असणार आहे आणि याचे नियम असणार आहेत. तुम्ही गुड मॉर्निंग वगैरे असलं काही शेअर करायचं नाहीये. कारण या ग्रुपमध्ये आपण इंग्लिश बोलण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात आणि त्यातलं नॉलेज, मग सर काही गेम्स टाकतील, काही प्रश्न विचारतील तर त्याची उत्तरं तुम्ही त्याला शेअर करायची. त्यामुळे सगळ्यांसाठी ओपन असणार आहे पहिली गोष्ट हा ग्रुप. कळालं का? त्याचे काही रूल्स असणार आहेत.
ते रूल जर तुम्ही फॉलो केले तर खऱ्या अर्थाने लर्निंग चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. सर तुमच्याशी अधिक चांगल्या पद्धतीने इंटरॅक्शन करू शकणार आहेत. तर त्यामुळे हा ग्रुप आपण तयार करणार आहोत. किती जण इंटरेस्टेड आहेत त्यांनी यस टाईप करा की हो सर या ग्रुपमध्ये आम्हाला, त्या ग्रुपचं नाव असणार आहे अल्फा VSS. हा सर, मला अजून एक विचारायचं होतं. त्याच्यात आपण रोटरीचं नाव टाकू शकतो का? म्हणजे तुम्ही विचारलं होतं मला. आपण खरं तू म्हटलं होतं मी तुम्हाला रोटरीचं. रोटरी स्पोकन इंग्लिश सुद्धा चालेल कसंही. नाही, आपण असं केलं होतं आता अल्फा VSS स्पोकन असं म्हटलं होतं. तर रोटरी VSS आपण एडिट करू शकू नये, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. थँक्यू. दीपक जगताप सर आहेत का तिथे आता? कारण त्यांनी ते सगळं बनवलेलं आहे. आहे का? मग ते आता आपण तो एडिट करता येईल का आता लगेच? थोडं अगोदर रोटरी बाकी सगळं तसंच राहू दे, काही फरक पडत नाही. करेक्ट. आणि टाकून तिथं दे, जेणेकरून आता ज्यांना इच्छा आहे जॉईन व्हायची, खरं तर सगळ्यांनी जॉईन करणं गरजेचं आहे. सगळ्यांना हे अतिशय महत्वाचं आहे. आणि सरांनी आता सांगितलं, समजा तुम्ही जॉईन नाही केलं तर सर इंटरॅक्शन इतरांशी कोणाशी करणार नाही जर तुम्ही ग्रुपला नसाल तर. आणि इथून पुढे मी इतर ग्रुपला बॅच विषयीची माहिती वगैरे काही देणार नाहीये. जे इंटरेस्टेड मुलं आहेत त्या एकाच ग्रुपला मी माहिती सांगणार आहे. कळलं का? तर आता ह्या अल्फा इथे टाकलेले बघा ग्रुप, इथे क्लिक करा सगळ्यांनी. तुम्ही त्या ग्रुप बरोबर आहे दीपक सर? जरा इन्स्ट्रक्शन द्या दीपक सर, तुम्ही काय करायचंय मुलांनी त्या. हो लिंक. हो सर, मुलांनी फक्त लिंक ओपन करायची आहे. ऑटोमॅटिक ते व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जाते. तिथं क्लिक करा, ऑटोमॅटिक तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हाल. करा बरं सगळ्यांनी. आणि दीपक सर मला सांगा किती जणांनी क्लिक केलं आणि किती जण जॉईन झालेत. डू इट फास्ट एव्हरीबडी. हो. आणि मोठा आज काही जण ऍबसेंट आहेत ना गौरीमुळे, ते पण येतील. आता असलेले तरी आपल्याला कळतील किती जणांनी क्लिक केलंय. मी केलं. अच्छा, तृप्तीने केलाय. चला पुढे क्लिक करा आणि जॉईन व्हा. दीपक सर किती जॉईन झाले? 14 जण झालेले आहेत. 14 जण. अभिनंदन. 14. गुड. कॉंग्रॅच्युलेशन. आणि मला खात्री आहे की ही जी काही आपण मूव खेळलेलो आहोत ही अत्यंत महत्वाची आहे. आणि सर तुमच्याशी आता डायरेक्टली इंटरॅक्ट करू शकणार आहेत आणि अनेक चांगल्या गोष्टी सर या ग्रुपवर देणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी याला जॉईन होणं तुमच्या सगळ्यांच्या हिताचं आहे. ओके. मला फक्त याच्यात एकच सांगायचं आहे की मी अर्थात मॅक्सिमम प्रयत्न करणारच, तुमचा पण तेवढाच पाहिजे. पण याच्यात पनिशमेंट काय असते सांगा. स्टुडंट्सना पनिश कसं करायचं तुमची काय आयडिया? मी स्टुडंट्सना विचारलंय. सर नंतर तुम्ही पण सांगा. मग मी माझी पद्धत सांगतो. कसं पनिश करायचं कुठलाही स्टुडंट, तुम्हाला म्हणत नाही मी, इन जनरल सगळ्यांना. तुम्हाला पनिशमेंट काय मिळते का? विद्यार्थ्यांनी सांगा पहिल्यांदा. तुम्हाला शाळामध्ये 10वी 11वी 12वी का काय पनिशमेंट काय सगळ्यांनी मिळाले असेल? मला वाटतं मी माझ्या शाळेत असताना बहुतेक 25-30% वर्गाच्या बाहेरच असायचो. माझं तर बोलायचं नाही. मी पनिशमेंट कशी देतो विद्यार्थ्यांना ते 2-3 पद्धतीत पनिशमेंट देण्याच्या. एक तर काय, एखाद्याने जर ऐकलं नाही, तो हुशार दिसले की जरा मी जास्त प्रेमाने त्याला सांगायचा प्रयत्न करतो. जास्त जेव्हा तो समजेल त्याला, तो अटेन्शन राहील, करेल. तरी त्यांनी नाही केलं की मग मी बऱ्याच वेळा इग्नोर करतो. इग्नोरच करायचं त्याला. बऱ्याच वेळा मी बोलतो पण जरा वाईट शब्दांमध्ये. आणि कधी कधी अगदीच काही वेळा हात पण उगारतो. काही जणांनी प्रसाद घेतलेला आहे माझा. तर असं आहे, माझी पद्धत आहे वेगवेगळ्या. आता मी माझी पद्धत सांगतो. प्लीज सर. तुम्ही जर अभ्यासात इंटरेस्ट नाही घेतला, कारण काही असेल, माझा क्लास आवडत नसेल, शिकवायची पद्धत आवडत असेल, काय माझं काही म्हणणं नाही. पण माझी पनिशमेंट एकच आहे, मी तुषार सरांना कंप्लेंट करणार नाही, तुमच्या घरी तर अजिबातच करणार नाही. माझी एकच पद्धत आहे, मी फक्त इग्नोर करतो. आता इग्नोरचा अर्थ नीट समजून घ्या. इग्नोर म्हणजे काय, तुमचे काय प्रॉब्लेम असतील मी सगळे सॉल्व्ह करीन. असं नाही की तुम्हाला काय दुर्लक्ष करायचं, तसं नाही. आय विल सॉल्व्ह ऑल युअर डिफिकल्टीज इंग्लिश मधले. पण आता पुढचं वाक्य नीट आहे का, जे मी जीव तोडून शिकवतो ना आणि गेले 20 वर्ष शिकवतोय, तुम्हाला तसं नाही. ते आय स्विच ऑफ. स्विच ऑफ म्हणजे मी मशीन होतो, तुम्ही मला ओळखणार पण नाही.
ही धमकी नाहीये, चुकीचा अर्थ घेऊ नका. मी पहिल्या दिवशी सांगतोय, मी नंतर काही गैरसमज नको. आय विल सॉल्व ऑल युअर डिफिकल्टीज, बट आई विल बी लाइक अ मशीन. जो दिल से सिखाता ना वो बंद हो जाएगा. खूप छान. बाकी काही पनिशमेंट नाही, कुठलीही कंप्लेंट कुणाला करणार नाही, काही नाही करणार. हॅज एव्हरीवन अंडरस्टूड? समजलं का सगळ्यांना? कोणाची इच्छा आहे सरांनी मनापासून शिकवावं आणि मशीन सारखं शिकवावं? ज्यांना वाटतं मनापासून शिकवावं त्यांनी यस टाईप करा, आणि ज्यांना वाटतं मशीन सारखं शिकवावं त्यांनी 1 आकडा टाईप करा. 1 मशीन सारखं शिकवावं. कोणीच हो म्हणणार. आता तोंडावर तर कोणी हो म्हणणार नाही ना. बट ठीक आहे, चला टाइमपास बस झाला. यू अंडरस्टूड? दिस इज द फ्लो. या क्लासचा असं यापुढे फ्लो असणार आहे. नाव आय थिंक आशीष इज व्हेरी एक्साइटेड. ही हॅज टू गिव्ह अ प्रेझेंटेशन. येस आशीष जी, आप कहाँ हैं? आएगा? आशिष, बरं ठीक आहे, पुढचं घेऊ कारण टाइम वेस्ट नको. मयूर प्लीज स्टार्ट युअर प्रेझेंटेशन विथ व्हिडिओ. Yes, sir. प्लीज Am I स्टार्ट. audible, sir? Yes, very nicely, very good. Yes. Okay. Good afternoon, everyone. Now I am going to talk on the topic called self-reliant India. There is Atmanirbhar Bharat. I chose this topic because it is new to everyone, and by sharing knowledge, it definitely helps you. Atmanirbhar Bharat is a vision of Prime Minister Narendra Modi to make India a self-reliant nation. From any point of view, Atmanirbhar Bharat, self-reliance is the greatest quality for human being and big support for it. If the person is in difficult situation or in any crisis, he can solve it with more strongly and will be able to face it more strongly. So whether individual or a country, it is a good quality for everyone. Now there are 5 pillars of Atmanirbhar Bharat. First one is economy, which include quantum jumps. There is significant changes and not that incremental changes. Second one is demand, where there is full utilization of power and demand supply. Then there is demography, vibrant demography for largest democracy. Then there is system, where technology part it includes technology is driven. There then is infrastructure to make India as a modern India. Now the question is, what changes that will be observed by this Abhiyan, as 20 crore rupees of package is invested for this. Then I will tell you 5 bold reforms or 5 highlighted changes that will be observed by this Abhiyan. First one is simple and clear laws. Second one is strong financial system. Third one is capable human resource. Fourth one is rational tax system. And fifth one is supply chain reforms for agriculture. From my point of view, everyone thinks that he or she must be individual or a self-reliance. I think for that there is a need of inner confidence. Then there is we have to think independently. We have to take our own decisions. It's not to take our own decisions. We have to take guide or ask for a guidance also. Then you have your own values. Now it is time to vocal about local and help to make these local products to make global. Thank you so much. Good, Mayur. Very good. Short and sweet. Did you write this? Yes, I have some information. I have taken some information from Yeah, Google. correct. Also, yes. Yeah, of course. Wow, very good. Which year are you in studying? I am studying second year engineering. Good, very good observation. And yes, and it was good eye contact also. चांगलं होतं. Yes. मलाही बोलायचं खरंच मयूर छान. म्हणजे एकतर तुझं ऐकताना असं मला तू मनापासून बोलतोयस, विचार करून बोलतोयस आणि सेन्स, इट मेक सेन्स. म्हणजे कसं असतं की शब्द जरी असले तरी त्या पद्धतीनं बोलणं, आय कॉन्टॅक्ट टाकणं आणि सावकाश एक पॉइंट्स तू घेत होतास व्यवस्थित.
आणि तू कनेक्ट होत होतास. आणि फार महत्वाचं आहे, म्हणजे जसं सरांनी सांगितलं की आय कॉन्टॅक्ट हा एक विषय आहेच, परंतु व्हॉइस मॉड्युलेशन सुद्धा महत्वाचे आहे. कुठे थांबायचं, फर्स्ट सेकंड थर्ड तुझं म्हणत होतास, कारण त्याने तुम्ही कनेक्ट होता. कारण तुम्हाला जे काही सांगायचंय ते दुसऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि त्यासाठी मग कुठे पॉज घ्यायचा, लिस्टिंग कसं करायचं, आणि ह्या सगळ्या गोष्टी तू छान करायचा प्रयत्न केला. पण अजून मला करेक्शन असं वाटेल की थोडं अजून व्हॉइस मॉड्युलेशन्सवर नीट लक्ष द्यायला पाहिजे, की कुठे व्हॉइस कुठल्या शब्दावर भार दिला पाहिजे, कसं, कारण व्यवस्थित ते ट्रान्समिट व्हायला पाहिजे. पण ऍज अ फर्स्ट अटेम्प्ट, पहिलाच अटेम्प्ट तुझा आहे, हो सर. 100% खूप छान मार्क्स, व्हेरी गुड. नक्कीच चांगलं आहे. येस, व्हेरी नाईस. ओके, Yes, thank you. गिरीश कुलकर्णी प्लीज नेक्स्ट. हाय. Hello. बट बोलो 10 मिनिट. Hello, everyone. So, good afternoon, everybody. My name is Girish Kulkarni. I'm not able to watch you, sir. Just a minute. Good afternoon. My name is Girish Kulkarni. I'm studying BSc Biotechnology in third year right now currently. I had a talk with Tushar Ranjankar sir, and he wanted me to speak something about myself, from where I come and what I've been doing in this pandemic period. So firstly, I would like to thank Tushar Ranjankar sir to giving me this opportunity to talk about myself. Secondly, I have been working with Vidyarthi Sahayak Samiti, Students Welfare Association, and also with various different social organizations, with them accordingly. And also my work in Vidyarthi Sahayak Samiti. So I'll begin about myself. So in Vidyarthi Sahayak Samiti, I work as a science club head, which organizes various events related to science, and we try to create awareness regarding science and various activities related to it. So there may be various all the other aspects of science which we are about yet to discover, or we know it, but just we haven't got a hint of it. So such topics, we have a discussion about it, and then we give other people to speak about it. So this is my work regarding science lab. Also in these post March after exams and in these pandemic periods, what I did was I had an internship in radio. I worked as a radio jockey in my radio, in a community radio center, and there I worked as a content writer and also as a speaker, wherein I used to interview a few bunch of people and ask them regarding what are the social statuses of our country, where is this lockdown going to lead us, or where are the all economical aspects of the lockdown has affected our country. So this was what my main agenda or my main segment was, and through that I got to know various scientists and all the ecologists, economists who are in these fields, and they are working terrifically. And from them I got to know various point of views of theirs regarding these conditions which are happening, which our country is facing right now. So that may be boycott China, or boycott Chinese products, how China is overpowering us, and everything related to that. So that was my segment over there, and I used to just have a small briefs and heads and the tails. Like I give them an introduction about the program, or the end to end the program. That was my work, or to write what the radio jockey will say in before the introduction and after the introduction. That was my job. So I used to do that. As an intern, I did my part well, but due to pandemic conditions, I had to work from home. So now I sit at home, I call my interviewers, I talk to them, and then discuss the topic with them over the phone, and then just record it and then edit it and play it in the radio. So that was my whole pandemic work in the past couple of weeks. Secondly, about me joining this class, one of the most important reasons I've been joining this class, I have joined this class is because I myself am teaching English in my hostel in Vidyarthi Sahayak Samiti, wherein students who from all the corners of Maharashtra have the aspirations to
give exams like MPSC and UPSC, but yet they can't even confidently speak a few sentences if they are, given a topic about. So then my job as a friend, as a mentor, or as a guiding friend who knows English well for some amount, I try to guide them. I try to work things out with them. I try to speak with them in English, and in return, they also just reply, "Ki what this is wrong, this is right. Please tell me this sentence. Please tell me how to approach it." So that is my that is my initiative. I've been starting in Vidyarthi Sahayak Samiti. Also, we have a Gus sir, GUS Gus. His name is Gus sir. We call him Gus sir. So he and me, he shares his notes with me, and I just sort of help him with this. Again, my important reason to join this class was just to know how English is well taught, because I am lacking that. I know English very well. Sometimes there are places where I just can't explain things like you have seen. So one of the main reasons to join your class is just to know how to teach this, or how to handle a crowd, how to handle a bunch of people who are in this field. And in future, I also want to become a teacher. So to grab that skill from you, I'm actually here to steal your skill, sir. So sorry for Good. that if you are being No, offended on any good. reason. I'm very very impressed with whatever you have told us. That's good. So whatever you're doing, I think That you're is doing why it I from your heart. am. Yeah, Yes, sir. Yes, sir. yeah. I might go wrong. I don't know. I might be correct. But again, I'm here to learn from you, sir. So that's the main reason I've joined this class. Good, And good. I hope that in the coming times, I learn more and more from you, sir. Good. I hope I don't disappoint you. Good. Thank you so much. No, Very sir. good, No. Girish. And Thank you, sir. okay, Thank you so fine. much. Last question. What is your dream in life? What is your dream in life? Dream. I want to become a writer, sir. Oh, good. So you can already start writing blogs if you have not started. That's Yeah, the best way. I have a blogger. I Okay, have a great. blogger page. Okay, great, great. I So can maybe share my when link with you, sir. yes, please, whenever you get time. Yeah. Okay, thanks a lot, Thank you, Girish. sir. Very nice. Thank you, sir. Yes. Thank you so much. Okay. मला थोडं बोलायला आवडेल सर 2 मिनिटं गिरीश बद्दल. Yes, म्हणजे yes. बेसिकली गिरीश Yes, sir. कसं आहे माहिती का, आता मयूर बोलला आणि तू बोललास. तुला ऑलरेडी हिट हो, sir. तू विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये आता 3rd इयरला आहेस, म्हणजे फायनल इयरला आहेस. 2 वर्ष तुझी झालेली आहेत. आणि हो, sir. त्याच्या वर्षी तू यू हॅज जस्ट स्लेट की तू विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्याचं टास्क तुझ्याकडे होतं आणि तू प्रयत्न करतोयस. सेकंडली तू रेडिओ जॉकी म्हणून स्नेहालय सारख्या अहमदनगरमध्ये एक प्रतिष्ठित अशा संस्थेमध्ये त्या स्नेहालयच आहे रेडिओ प्रोग्राम तो, बरोबर. तिथे पण रेडिओ जॉकी म्हणून तू पुण्यात काम केलंस. म्हणजे हे खूप छान गोष्टी आहेत तुझ्या सगळ्या. आणि मग काय होतं साहजिकच की एक्सपेक्टेशन्स वाढलेल्या असतात. जसं मयूर बद्दल मला एवढ्या एक्सपेक्टेशन्स नव्हत्या, पण त्यांनी छान बोलला असं मला वाटलं. आणि तू जरी छान बोललास आता ना, तरी माझ्या एक्सपेक्टेशन थोड्या हायर होत्या. मला कुठं एक तर सुरुवात तुझी तेवढी इफेक्टिव्ह नाही वाटली. ओके. सेकंडली काही गोष्टी निश्चित चांगल्या होत्या, पण अजून तू सेंटेन्स कन्स्ट्रक्शन बघ बऱ्याच वेळा तुझं हे रेकॉर्डिंग मी टाकेल, तुलाच कळेल की अरे खरं थोडं अजून इथे सेंटेन्स बेटर आपल्याला परफॉर्म करता आला असतं. म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी, कारण तू ज्या पद्धतीचा अनुभव घेतोयस तुझ्या, आणि त्यामुळे तुझ्याकडनं अपेक्षा पण तेवढ्या त्या लेवलच्या वाढत जातात. कळालं का? अदरवाईज सर म्हणाले तर तू चांगलंच बोललास, प्रश्नच नाही, तू चांगलं बोलतोस, पण तरी अजून इम्प्रुव्हमेंटला संधी आहे. तू रेकॉर्डिंग एकदा पुन्हा चेक कर याचं, आणि मग मला सांग की काय तूच चेक कर की सर खरंच इथे मी जरा बदल सेंटेन्स मध्ये करायला हवे होते, आहे बदल तुला ते जाणवते. Good. Okay. Thank you. Next, Sania, please. Yes. Hello, sir. Hi. Yeah, start. And go slowly and start. Yes. Okay. Hello, friends. I am Sania Mumin. Today, I am going to deliver my speech on topic how to achieve success in life. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. This poem was written by Robert Lee Frost. In this poem, the poet wanted to suggest that our life is very lovely, beautiful, fantastic, amazing, and interesting. But in this life, we have to do many things before our death. We have to achieve success. ती बहुतेक कोणतरी डिस्टर्ब करते तिला.
घरामध्ये आणि ठीक घरातून आहे. त्या गोष्टी या बंद करायला ओके लागल्या. इन द आय थिंक शी इज बॅक. ओके हा प्लीज. In this poem, the poet wanted to suggest that our life is very lovely, beautiful, fantastic, amazing, and interesting. But in this life, we have to do many, many things before our death. We have to achieve success. Friends, the life is the gift of God, and everyone tries his or her best to achieve success in his or her life. Does everyone get success in his or her life? The answer of the question is no, because to achieve success is not an easy task. If you want to achieve success, we have to burn a midnight oil. Everyone has a dream of successful life, but they do not get success. Why? Do you know? The answer of the question is here. I am giving to you. To see the dream of successful life is not enough. We have to do many, many things. First, we have to decide what we are and what we want to be. First, planning. Planning. So proper plan and the working on the plan properly are the very, very important. Friends, as you know, there is no shortcut to success. So to achieve success, we need proper guidance. So achieve success, we need proper guidance. We must set up our goal, and dedication to our goal is the most important. To achieve great success, we need a lot of confidence, perseverance, patience, knowledge, and hard work. We should not waste time. We have to sacrifice petty things. For this one we have to read biographies or books of the successful person. We have to we have to we should always follow the footstep of the successful and a great person. I would like to give an example of a successful person, the example of the Vilma Rudolph. Vilma Rudolph was born in America, who was a physically challenged to overcome all odds to become a champion. With determination, perseverance, we can overcome all the obstacles in our life. So there is a great saying that the great people, the successful people do not do different things. They do think differently. Thank you. Go ahead and achieve success, achieve great success. Thank you, and best of luck for your next journey. Okay, thank you, Sanya. If you remember, I told you in the very beginning, before you started your speech or presentation, that go slow. Do you remember? You were speaking extremely fast, non-stop. The content was good. I'm sure the things were good, but you are always in a hurry, like म्हणजे मला एकदा संपून टाकायचं असं मला वाटत होतं. So please don't do that, because the person should understand what you want to say. Okay. You understand? So always go slow, take a pause. So next time I'm sure you'll be very good. Yeah. हा येस सानिया सरांनी जे सांगितलं ते अगदी लक्षात ठेव तू. आणि खरं तर सानिया माहिती का, तुझ्याकडनं अपेक्षा पुन्हा मला जास्त होत्या. 2 कारणांनी अपेक्षा होत्या. जसं मला गिरीशकडनं अपेक्षा होत्या जास्त. अपेक्षा वाढल्या की मग थोडंसं राहतं. 2 कारणं काय आहेत, एक तर तुझे वडील टीचर आहेत त्यामुळे अपेक्षा असणार. दुसरं तुला मार्क खूप छान पडलेत, 98 समवॉट, म्हणजे चांगले मार्क्स तू मिळवलेत. तर त्यामुळे साहजिकच एक वेगळं हे राहतं. आणि अजून एक मला सांगायचं होतं, खरं तर आपण 2 महिन्यापूर्वी प्रत्यक्ष भेटलो होतो, 2-2.5 महिन्यापूर्वी. आणि तू म्हटली होतीस की मला सर आन्सरचा नंबर द्या आणि आन्सर बोलायचं होतं. मी तुला त्यावेळेस तू ते जे काही आन्सर बद्दल तुला का बोलायचंय तू मला म्हटलं मला ऑडिओ मध्ये कळव. तर तू ते ऑडिओ फार छान म्हणाली होतीस आणि त्यात मग तुला काही मॉड्युलेशन सुचवले होते. आणि तुला सांगायला मला मुद्दाम सगळ्यांसमोर आता आवडेल, अन्सार लाईक इट व्हेरी मच. तुम्हाला म्हणाला सर किती छान बोलते ही पोरगी. म्हटलं हो खरंच, पण तू कधी येतोयस म्हटलं मुलांशी बोलायला. तर तू म्हटलं ही इज टू बिझी विथ सम असाइनमेंट्स अँड ऑल दॅट. त्यामुळे त्याला जमलं नाही, पण ही लाईक्ड व्हॉट एव्हर यू. तू जे काही 4 वाक्य त्याला म्हणाली होतीस ते कळालं का. मग माझ्या अपेक्षा किती जास्त असणार आता, कारण ते कॉल जर मी सगळ्यांना ऐकवला तर तू किती छान बोललीस त्याच्यामध्ये. नाही कंटेंट चांगला होता, पण सरांनी ज्या सूचना केल्या त्या महत्वाच्या. तर अगेन ज्या सूचना मी गिरीशला केल्या की पॉज कुठे घ्यायचा, मॉड्युलेशन, व्हॉइस मॉड्युलेशन, आणि असं तू कसं काही पाठ करून संपून टाकतेस तसं इट इज नॉट एक्सपेक्टेड. की आपण संवाद करतोय, तर हा बदल आता तुला तो करायलाच पाहिजे तुझ्यामध्ये. कळालं का. काय नाही सिच्युएशन आता अवघड आहे, कोणतरी ओरडते, घरात बसून काही अडचणी असतील वेगवेगळ्या तुझ्या समोर, पण तरी सुद्धा आपण आपला जो काय म्हणतो आपण पेशन्स किंवा आपला एक जे फोकस व्यवस्थित ठेवायचं, की आपल्याला जे डिलिव्हर करायचं आहे ना ते आपण करायचं, अडचणी किती काही येईल. ओके ओके, आय थिंक दॅट वॉज गुड. आय एम शुअर यू रिमेंबर.
Prajakta, please. Yes, sir. Good afternoon. Good afternoon. But sir, my topic is also how to achieve success in life. Good. So no problem. I just want to see how you talk. तू कसं बोलतेस हे महत्वाचं आहे. Yeah. Okay, sir. Let's start. So, friends, success is very important in everyone's life. Everyone has a dream of becoming a successful human being in life. There is good saying that success. There is good saying that success is a journey, not a destination. How true it is! If we look at the life of successful people, we realize the truthfulness of this statement. The definition of success is different for every person. For a child, success is to solve puzzle. For a SSC student, success is to get good marks. For a businessman, success is to get contract. And for grandparents, success is to see whole family together. Everyone wants to become rich and successful in life. To achieve ambitions, there are many steps which can be followed. First of all, we have to decide what we are and what we want to be. So, proper plans and executions of the plans are very important. Very important. Friends, for a great success, we need a lot of confidence, patience, knowledge, perseverance, and hard work. We should not waste our time because time is money. And very important thing is that don't compare yourself with any other person. If you do so, you are demeaning yourself. And we should always think positive. Always remember that the word impossible means I am possible. Possible. There is great saying that successful peoples do not different things. They do things differently. So friends, work hard continuously. Thank you for listening to me. Okay. Not bad. Did you write this, Prajakta? Did you write Yes. this? हे तू सगळं लिहिलं? Yeah. Yes. मी कुठे शोधला असेल ते हरकत नाही. गुगल पे सगळेच वापरतो. बट बेसिकली इट्स युअर थॉट ना, युअर आयडियाज. Yes. या. कारण त्याच्यात एक वर्ड वापरला असतो. मी ते चॅटमध्ये टाईप करतो. एक मिनिट. डिमिनिंग म्हणून काहीतरी म्हणायचं तू, बरोबर आहे? इट इज डिमिनिंग. तुझ्या वाक्यात एक होतं बघ. एक वाक्यामध्ये होतं डिमिनिंग. ठीक आहे, नंतर सांग मला, परत वाचून घे. डिमिन का डिमिनिंग असा शब्द होता. ओके, सो यू कॅन टेल मी आफ्टरवर्ड्स. हा, आता नंतर सांग, पण अदरवाईज ओके, कंटेंट वॉज क्वाईट गुड. मला बोला प्राजक्ता. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अभिनंदन. मला खरंच छान वाटलं आणि मला इतरांनाही सांगायचंय. खरं तर प्राजक्ताचं तसं ते सगळं पाठ नव्हतं बरं का, तिच्या समोर होतं, बघून सांगत होती. आणि मुलांचं काय होतं, तुझा म्हणजे अभ्यास तू लिहिलं होतंस सगळं, पण असं मगअप केलं नव्हतंस पूर्णपणे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे तू ते बघत होतीस, पण बघताना अजिबात असं जाणवलं नाही की तुझं विसरलंय आणि तू बघतेस. तुझ्या चेहऱ्यावरती आणि तू ज्या पद्धतीने आय टू आय कॉन्टॅक्ट मेंटेन ठेवलास वाचताना सुद्धा तुझा आय टू आय कॉन्टॅक्ट होता. आणि मला हे सगळ्यांना मुद्दा आवर्जून सांगायचे. बऱ्याच वेळा आपली पूर्ण बघप नसतं, मुद्दे बघावे लागतात, पण ते बघताना सुद्धा कशा शार्पली बघायचे आणि कसे प्रेझेंट करायचे प्राजक्ताकडनं शिकण्यासारखं आहे. आणि अतिशय छान, जसं मयूर पण मयूर आणि प्राजक्ता म्हणजे हे खरं तर जास्त अपेक्षा मला तुमच्या दोघांकडनं नव्हत्या, गिरीशकडनं आणि सानियाकडनं होत्या, कारण ते त्या ज्या लेवल आहे. पण तरी सुद्धा तुम्ही दोघांनी जे काही महत्वाच्या गोष्टी साधायचा प्रयत्न केला, कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला, इझीनेस बोलण्यामधला छान व्यवस्थित सांगत होतात. कळालं का? अभिनंदन. Yeah, that was good. Okay, I have typed तुषार सर, मी आता एक वेबसाईट टाईप केली आहे. हो. कॅन यू शेअर दिस? विल प्ले गेम, आय थिंक इनफ ऑफ ग्रामर. बरं, हे जे मी युनिट सांगितले होते 6, 7 आणि 8, एक तास मुलं कमी आहेत आणि कुणाची काही तयारी दिसली नाही. सो वी कुड हॅव इट ऑन द नेक्स्ट क्लास, बट आय सेंड यू ऑन द ग्रुप, सो डोंट वरी. काय लिहून नका घेऊ. सर, फक्त आशिषला बोलायचं होतं, मग नंतर करूयात का वेबसाईटचं ते? आशिष आला. हा, ओके, गुड. हाय आशिष, वेर आर यू? झालं की आपण त्या वेबसाईट कडे. चालेल. आशिष, वेर आर यू? Yes, sir, I'm present. I can't see you. I have to see you first. Acha. Okay. Yes, please start. Can you? Yeah, I can hear you. Just 1 minute. Yes. Take on time to settle. Okay. So, hello friends, and sir, I am Ashish. So today I am
today I'm going to tell you about the space technology. So, first of all, I would like to thank sir and my friends to give me opportunity to make this presentation. So, without wasting any more time, I will start my presentation. So, you all know that the space technology is the most fast growing field. The space technology is a very complex technology in the world as compared to the all technologies. So the contribution of space technology is very big in today's internet age. So the many space agencies such as NASA, ISRO, ESA, JAXA, and some private agencies like SpaceX, Blue Origin, and etc. are some giving their contribution in space technology. They conduct the various space missions to achieve their success and learn more and more knowledge about the space. So there are there are two more parts of the space technology. One is a rocket, and second is a satellite. So for better explanation, I use this diagram. So you all see this diagram? Yes. Yes. Okay. So this is a satellite launch vehicle known as SLV. You also called as rocket in our in our regular language. And this is the satellite which is used for the research. So we first talk about the rockets. So rocket is a launch vehicle which is used for put the satellites into its orbits. So different space agencies have different types of rockets which have different capacity to put satellite into its orbits. So we discuss about the GSLV satellite, which is designed by ISRO for launching the satellite in a geosynchronous orbit. So mainly, rocket is made up of two or more stages. So rocket use the fuel. The fuel is liquid or solid fuel. So this fuel is used for this is used for rocket. The is working on the Newton's law of motion. The engine, the fuel is in this engine. When engine and rocket rocket operate in so you in this the payload section. The satellite are in the payload section. In the orbit, the payload such as satellite and other telescopes are released by rockets. So after that, discuss on the structure of satellite. This satellite which has a different components for their working. So as you see in picture, satellites have solar panels for generating electricity to working the all equipments, and the different payloads such as antenna, thrusters, and all spectrometers and camera for the research. So satellite is a very complex machines. Satellite is a very complex machine, and this is used for the study the space study our space. So satellites have more types like communication satellite, weather forecasting satellite, research satellite, education satellite. So we want discuss some types of satellite. The first one is the Ashish, satellite. two The two education minutes. satellite is used for. Sorry, Ashish. Sorry, just 2 minutes Yes, sir. more, please. 2 minutes more. Bol bol. Okay. So we first discuss about the education satellite. So education satellite is used for the education purpose. So EduSat is the satellite which is launched by ISRO for the education purpose. Second one is the communication satellite. The communication satellite is used for the communication between the two things. Next, third one is the Earth observing satellite. The Earth observing satellite is used for the Earth observing satellite is used for observing the our Earth surface and mapping. The fourth one is the satellite.
navigation settings for navigation, and also you use for tracking for the events on Earth. The broadcast used for broadcasting the details and ओके broadcasting. आशिष आवाज खूप So- क्रॅक होतोय. You there? ओके आशिष सर कॉमेंट्स द्या म्हणजे आपण बोलूयात. हा कारण आवाज मध्ये प्रॉब्लेम होत आहे. थोडंसं त्याचं कनेक्टिव्हिटी त्याच्याकडे जरा प्रॉब्लेमच आहे तुझी जर Yeah, yeah, yeah. कनेक्टिव्हिटीला Okay. प्रॉब्लेम आहे. Okay, Ashish, the topic was interesting. I'm sure we had it, but I think व्हिडिओच्या याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. बट इट वॉज क्वाईट एफर्टलेस. तसं बऱ्यापैकी सहज बोलत होता, पण त्याचं कनेक्शन गेलं असं वाटतंय. ब्लॉक झालं. तो आहे आशिष इज देअर. येस आशिष आहेस का तिथे? कारण त्याचं फ्रीज झालंय सगळं. फ्रीज झालंय सगळं. हा ठीक आहे. आय टॉक टू हिम नंतर मी बोलतो. कॅन यू सी दिस? मी एक वेबसाईट टाकली ती आपण एक जरा बघूया. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्हाला ते प्रेझेंट करता येईल का? दीपक वेबसाईट प्रेझेंट करतो का? hangmanlearningtogether.net. It's a very good game for vocab. अच्छा दीपक. हा सर एक मिनिट. All the students pay attention. There are different topics on this. आणि छान असं एकदम मस्त मजेशीर गेम आहे आणि vocabulary खूप वाढेल तुमची. एकदा ते शेअरिंग झालं की यू विल अंडरस्टँड. आणि एनिवे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एनिवे मी पाठवतो. आता समजा नाही दिसलं, प्रॉब्लेम आला. ओके, आय थिंक इज शेअरिंग. अरे एक्सलंट. येस. ओके, जस्ट 1 मिनिट आय एक्सप्लेन दिस. तुम्हाला राईट हँड साईडला इथे टॉपिक्स दिसत आहेत, राईट? म्हणजे प्रोफेशन्स आहे, कपडे आहेत, अॅनाटॉमी आहे, डिफरंट सब्जेक्ट्स. सर कॅन यू क्लिक ऑन कलर्स? हे त्याच्या जरा सोपं आहे. कलर्स प्लीज क्लिक ऑन कलर्स. हा, तर हे घेतं ते काय ती सॉल्व्ह करावं आहे. ग्रेट, एक्सलंट. ठीक आहे, नुसतं रिटर्न मारायचं. इथे यू कॅन टाईप युअर नेम पाहिजे असेल तर, किंवा नुसतं एंटर मारला तरी चालेल. जस्ट फॉलो व्हॉट सर इज सेइंग. ओके, नाव दिस इज गुड. नाव कॅन यू प्रेस ऑन न्यू वर्ड? प्लीज क्लिक ऑन न्यू वर्ड. हा ठीक आहे. आता एव्हरीबडी प्लीज पे अटेन्शन. आपला सब्जेक्ट काय? कलर्स आहे. ठीक आहे. इथे स्टार किती दिसत आहेत? 1 2 3 4. सो बेसिकली द वर्ड हॅज 4 कॅरेक्टर्स, 4 अल्फाबेट्स. आता कॅन यू गेस? आता खाली जे आहेत ना, त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तो अक्षर हाय सर्कल होतो. समजा आता डी आहे. डी इथे जर असला तर डी तिथे दिसेल, नाहीतर नाही दिसणार. ओके, स्टुडंट्स फर्स्ट ट्राय अँड गेस विच कलर इज इट. 4 अक्षर आहे. 4 स्टार म्हणजे 4 अक्षर. प्लीज टाईप युअर भूल झालं. हा, हू कॅन टेल मी? आम्रपाली, आर यू देअर? आम्रपाली, गेस द कलर, 4 letters. Hello, sir. हा, कॅन यू गेस द कलर? 4 अक्षरी शब्द आहे कलर. Blue. प्रेझेंट, सॉरी, ब्लू. Blue color. अच्छा, ओके ओके. सर बी टाईप करता का? म्हणजे बी वर क्लिक करा. हा हा, ओके, ब्लू. आता एल करा. एल, कॅन यू क्लिक ऑन एल? ओके, शी इज राईट. आता इथे सोल्युशन दिसतंय बघा. वी वोंट वेस्ट टाइम. न्यू वर्डच्या खाली सोल्युशनवर क्लिक करा. प्लीज क्लिक ऑन सोल्युशन. करेक्ट, आम्रपाली, व्हेरी गुड. ओके, आता न्यू वर्ड क्लिक करा. न्यू वर्ड. ओके, गुड. 6. आता 6 कॅरेक्टर आहे. कोण गेस करणार आहे? आणि जर गेस नाही केलं तर एखादा अक्षर टाकलं सांगितलं तरी चालेल. पर्पल. सॉरी, पर्पल. ओके, कॅन यू सर प्लीज पी वर क्लिक करा. PURPL क्लिक केलं. हा, सी, आता कळलं पी नाही आहे. आणि इफ यू सी दिस ना, इथे एक माणूस उलटा लटकायला लागलाय. कॅन यू सी दिस? न्यू वर्डच्या बरोबर वर येतात, त्याचा एक पाय दिसतोय.
सो एनी मिस्टेक म्हणून त्याला हँगमॅन म्हणतात. उलटा लटकत तो खाली येणार. सो पी नाही आहे. दुसरा एखादा अक्षर सांगा कोणतरी. सिक्स लेटर कुठला असेल? येलो. म्हणजे असा मला अल्फाबेट सांग. अल्फाबेट म्हणजे वाय का? सर वाय वर क्लिक करता. प्लीज क्लिक ऑन वाय. हा ओके. ओके नाव क्लिक ऑन सोल्युशन, कारण बहुतेक येलोच असणार आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. नेक्स्ट एक अजून एक वर्ड घेऊ, देन आपण टॉपिक चेंज करू. परत 4 अक्षरी. प्लीज गेस द कलर. पिंक. ओके ब्लॅक नाही. ब्लॅक कोणी टाईप केलं नाही. ब्लॅक 5 अक्षर आहे ना. पिंक. ओके प्राजक्ता सेज पिंक. सर पी वर क्लिक करा. हा नाही आहे. सी पी इज नॉट देअर. सो थिंक. सो पिंक इज रॉंग. Gray. गुड. प्लीज क्लिक ऑन जी. जी आहे का जी? हा आता सोल्युशन क्लिक करा. हो सी गोल्ड इज ऑल्सो कलर. कळलं की नाही? ओके आय थिंक इनफ ऑफ कलर. सर जरा बॅक स्पेस देता. विल गो टू डिफरंट टॉपिक्स ना. हा अच्छा आता तुम्ही सांगा तुम्हाला कुठला टॉपिक पाहिजे. थोडं वर घेता. कॅन यू गो अप अदर सब्जेक्टच्या वर. अजून थोडं. बस. नाव प्लीज सी राईट हँड साईड. द्या सो मेनी सब्जेक्ट्स. तुम्ही सांगा तुम्हाला कुठला सब्जेक्ट ट्राय करायचा. आणि टाईप नका करू. बोला माझ्याशी. टॉक टू मी. सर ॲस्ट्रॉनॉमी. ओके ॲस्ट्रॉनॉमी आहे का तिथे? ॲस्ट्रॉनॉमी कुठे आहे? हां ओके सर ॲस्ट्रॉनॉमी क्लिक करा. ओके आता मला यातलं 0 कळतं पण एनी आहे. येस यू कॅन जस्ट टाईप युअर नेम ऑर नुसतं रिटर्न मारलं तरी चालेल. हां आणि न्यू वर्ड. प्लीज क्लिक ऑन न्यू वर्डवर. एकच झालं. परत एकदा करता काय ती मिस्टेक दिसते. प्लीज क्लिक अगेन सर. न्यू वर्ड. हां ॲस्ट्रॉनॉमी कोण बोललं? आशिष बोलू. आशिष का? ओके नाव थिंक ऑफ 7 लेटर्स. आणि काहीच सुचलं नाही तर मग एखादा अल्फाबेट सजेस्ट करायला आपण. पण मला काय आय हॅव नो आयडिया बट आय एम जस्ट गेसिंग. सर प्लीज क्लिक ऑन आय डोंट नो ई वाउल. कॅन यू क्लिक ऑन ई. ई फॉर इंग्लंड. ओके म्हणजे त्याचा अर्थ त्या शब्दात ई शेवटी आहे. ओके कम ऑन गाईज. स्टुडंट्स प्लीज ट्राय. V. सॉरी V. व्ही फॉर विक्ट्री. ओके सर व्ही करता. नो सी एक पाय दिसायला लागला बघ उलटा लटकायला. स्ट्रॉंग. Come on, try one more. एक लास्ट वर ट्राय करू मग आपण टॉपिक चेंज करू. लास्ट अल्फाबेट. ओके सर कॅन यू टाईप आर. हां आहे. ए ओके
सी आता कळलं तर चित्र कसं आहे ते बघा. सोल्युशन नको सोल्युशन नको आधी त्यांना ते मुलाला कळू दे की कसं उलट येत आहे ते. ट्राय कॅन यू ट्राय एस. हा आणि विषय काय ॲस्ट्रॉनॉमी. सनराईज ॲस्ट्रॉनॉमी मध्ये हा येऊ शकतं. ओके कोण म्हणाला गिरीश का. ओके सर प्लीज टाईप यू. ॲक्च्युली ॲस्ट्रो हां मे बी इज राईट. ओके सोल्युशन हां तेच असणार सोल्युशन. व्हेरी गुड. ओके नाव कॅन यू गो टू अ डिफरंट सब्जेक्ट. थोडंसं डिफिकल्ट करू आता. सो प्लीज चेंज. विल टेक दिस वरती कॅन यू गो अप. सी तिथे प्रोफेशन दिलंय पहिलंच. प्लीज क्लिक ऑन प्रोफेशन. येस नाव दिस. ते सोपं वाटतं पण ते सोपं नाही. याच्यात तुम्हाला खूप नवीन नवीन शब्द शिकायला मिळतील. न्यू वर्ड. आता हे प्रोफेशन आहे म्हणजे डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट वगैरे असं. Teacher. किती how many letters. TEACHER. Okay good 7. Yes sir please click T. ओके बरोबर आहे. ई येस हे फार सोपं आलं. आर नाही आर क्लिक केलं नाही केलं. हां ठीक आहे सोल्युशन आहे टीचरच आहे. ओके दॅट वॉज टू इझी. नेक्स्ट गुड. प्राजक्ता का कोण होतं. सानिया. सानिया व्हेरी गुड. प्राजक्ता ओके येस. Okay, can you click E? E for England. हे वेगळं आहे काहीतरी. आर आहे का. नो आहे. anyone tell me any alphabet. ट्राय करा काय चुकेल अजून काय होणार आहे. एस टाईप कर. एस. हो व्हेरी गुड. करा प्रयत्न इतरांनी. गिरीश म्हणतोय वेट्रेस पण नाही हा हे सोपं आहे. आता एकदमच सोपं आलं. अरे मावडा हे तर पोराला फटकन दिलं एवढं सगळं आल्यावर. Actress. हा आता कसं ऍक्ट्रेस. गुड. ओके आय थिंक लास्ट वर्ड अँड विल स्टॉप. प्लीज अजून एक घेऊया आपण. 1 2 3 4 5. येस कमॉन गाईज ट्राय. इट्स अ प्रोफेशन. परत सांगतोय प्रोफेशन आहे आणि 5 अक्षरे. आता कदाचित ACT कदाचित ऍक्टर असेल. आय डोंट नो. आय एम जस्ट गेसिंग. आणि गिरीश पण तेच म्हणाला.
प्लीज टाईप ए ऍक्टर. नाही, ठीक आहे. पुष्पाला खूप सोपं वाटतं पण ते नसतं ऍक्च्युली. एनीवन? सो आर आहे का आर? farmer, नाही, फार्मरचं स्पेलिंग काय? सी फर्स्ट काउंट अल्फाबेट्स किती आहेत? 5च आहेत, बरोबर आहे की नाही? फार्मर मध्ये किती आहेत? 6 आहेत. टेलर मध्ये किती आहेत? 6 आहेत. सो फर्स्ट काउंट डिजिट्स. एनिवे आर आहे. ओके, shall we click the solution? बघूया सर, सोल्युशन क्लिक करता. ओके, हा थोडासा अवघड आहे. मेयरला मराठीत काय म्हणतात? आपलं पुण्याचे मेयर म्हणतो ना. हो, म्हणजे अध्यक्ष थोडक्यात, किंवा तो प्रमुख तिथला. नाही, राज्यपाल का? राज्यपाल. असं राईट बरोबर. हा, राष्ट्रपती, राज्यपाल तो मेन असा, बरोबर. राज्यपाल, पुण्याचा राज्यपाल, मेयर. प्रथम नागरिक असं म्हणायला लागेल. हो, राईट. सो ज्यांना माहिती नाही, प्लीज राईट डाऊन द वर्ड इन युअर नोटबुक. आज तुमचं लक चांगलं होतं, कारण तुम्हाला आता खूप सोपे शब्द मिळालेत. कारण ते कसं रॅन्डमली जनरेट होतं. कधी कधी एवढ्या अवघड असतात आणि कधी ते एवढे सोपे असतात पण डोक्यात अजिबात येत नाहीत. म्हणजे हा गेम तुम्ही असा लाईटली घेऊ नका. आहे खूप छान, खूप शिकायला मिळेल, पण असं वाटतं याच्यात काय असे अजिबात नाहीये. हॅलो सर. दिस इज व्हेरी गुड फॉर यू. सर, मेयरचा अर्थ आहे महापौर. महापौर, करेक्ट. म्हणजे प्रथम नागरिक. मी म्हटलं प्रथम नागरिक म्हणतात. सॉरी, राज्यपाल म्हणजे, बट आता कळलं. राज्यपाल इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लक्षात आलं माझ्या. गव्हर्नर. हो, प्लीज करेक्ट मी. आता कोण बोललं? आशिष बोलतो. आशिष का? आशिष करेक्ट. नो आयडिया राज्यपालांना, पण सीएम ला माहिती. मला चीफ मिनिस्टर म्हणतात, मुख्यमंत्र्यांना गव्हर्नर. नाही, राज्यपाल म्हणजे बहुतेक गव्हर्नर आहे, पण यू समवन कॅन करेक्ट मी इफ आय एम रॉंग. गव्हर्नर नाही, गव्हर्नर नाही. चेक कर गुगलवर. नाही, नो सर, नाही, गव्हर्नर नाहीये. कारण मग गव्हर्नरला काय म्हणतात? रिझर्व्ह बँक. अरे तसं नाही राजा, ते पण असतं आणि स्टेटचा पण गव्हर्नर असतो. हो ना. बरं, नाही, डोंट वरी. गुड. आय होप यू एन्जॉयड दिस. इज अ व्हेरी गुड गेम. बरं, एक रिक्वेस्ट आहे. मी आता थोडंसं आपला ग्रुप बघितला. प्लीज राईट युअर नेम्स. मी मेसेज टाकलाय. आपलं नाव टाईप करा स्वतःच व्यवस्थित, म्हणजे त्याप्रमाणे स्टोअर करता येतील आणि मग नंबर सरांना कोऑर्डिनेट करता येईल त्याप्रमाणे. मला पण काही जणांची नावं माहित नाहीयेत. मला वाटतं 18 जण जॉईन झालेले आहेत. ओके, गुड, नॉट बॅड. आणि उद्या आपण सगळ्यांना एक टाकू परत. उद्या मात्र सुट्टी नाही सगळ्यांना, इतरांना सांगतो की उद्या, कारण घरी सगळ्यांच्या गौरी आहेत, पुरणपोळी मोस्टली. क्लास नाहीच आहे, पण ठीक आहे. उद्या क्लास नाही, आपला परवा असेल क्लास. उद्या मात्र क्लास नसणार आहे, उद्या सुट्टी असेल. सगळ्यांना माहिती म्हणून सांगितलं. फक्त हे जे 3 लेसन आज कोणी तयारी करून आले नव्हते, विच इज व्हेरी सॅड. वाईट वाटलं मला, पण ठीक आहे. आता गणपती मी समजू शकतो, पण फ्रॉम नेक्स्ट वीक देर इज नो एक्सक्यूज. गौरी गणपती सगळं ठीक आहे, म्हणून म्हटलं हा आठवडा थोडंसं माफ आहे, फार नाही, थोडंसं. फ्रॉम नेक्स्ट वीक. सर, आशिष आहे 2 मिनिटात, जर आशिषला द्याल का मगाच्या फीडबॅक, त्यांनी जे काही बोललात. हा, आशिष, प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओ. आय हॅव टू सी युअर फेस. आणि माझी स्मरणशक्ती एकदम बेकार आहे. फनी वाईन्स का विथ आशिष. आशिष व्हिडिओ चालू कर. दिसतोय सर मी सर्वांना? ओके. या, द सब्जेक्ट वॉज अ लिटल टेक्निकल, म्हणजे माझ्यासाठी. म्हणजे बाकीच्यांना मलाही आवडला, पण ते खरं सांगायचं मला स्वतःला वैयक्तिक म्हणजे डोक्यानं गेलं बरंचसं.
पण इट वॉज गुड. आय थिंक यू एन्जॉय द सब्जेक्ट. बरं, तुझा लाडका विषय दिसतोय. आय थिंक यू लाईक इट. Yes, sir. My favorite subject. मला वाटलं ते. सो गुड, इट वॉज गुड. चार्ट बीट आता ते स्क्रीनवर सगळं नीट दिसत नाही, पण यू आर एन्जॉईंग इट, सो दॅट वॉज गुड. फक्त हे सगळ्यांनाच कॉमन आहे, म्हणजे तुला असं नाही. एव्हरीबडी हॅज टू वर्क ऑन देअर प्रोनाऊन्सिएशन्स. करेक्ट. उच्चार म्हणजे खूप वेळा फास्ट आपण बोलतो, श खूप वेळा येतं, किंवा स्टॉप. म्हणजे तुझं होतं असं नाही म्हटलंय मी, इन जनरल मी म्हणतोय. तर क्लासमध्ये ते असणार आहे. आणि दुसरं, तुमची जी वही असेल ना, तुम्हाला 2 वह्या करायच्या. एक नॉर्मल वही करा अँड वन विल बी, आता स्क्रीनवर दिसतंय का, हे दिसतंय तुम्हाला? कॅन यू सी व्हॉट आय एम शोईंग? फुल स्केप वही. फक्त ती 400-500 पानं पाहिजे. 400-500 पानाची एक वही, दॅट बी फॉर व्होकॅबलरी, म्हणजे तुमची स्वतःची डिक्शनरी. आणि म्हणजे प्रत्येक अल्फाबेटला, समजा ए आहे, त्याला एक 5-6 पानं सोडा. एक पान म्हणजे पाठपोट, म्हणजे एक पानं. अशी कमीत कमी A-B-C ला 7-8 पानं. आता XY ऑब्व्हियसली कमी लागतील. आणि ते कसं करायचं, आय विल एक्सप्लेन ऑन व्हॉट्सअप और इन द नेक्स्ट क्लास. ओके. आणि एव्हरी डे यू मस्ट गिव्ह मी 5 वर्ड्स विथ सेंटेन्सेस. मी एक एक्झाम्पल टाकीन ग्रुपवरती, की नक्की कसं करायचं, सगळ्यांच्या काही लक्षात नाही राहणार. ओके, अदरवाईज गुड. आणि यापुढे क्लासचं सिरियसनेस आणखीन वाढणार आहे. सो आय होप आय गेट इक्वल रिस्पॉन्स. येस. येस, मला आशिष बोलायचं आहे 2 मिनिटं. आशिष, व्हिडिओ चालू कर. सर्वात पहिलं म्हणजे आशिष, तुझ्या बाबतीमध्ये तू पहिल्यापासून तुझं पार्टिसिपेशन अतिशय चांगलं आहे. आणि अनेक वेळा मी तुला बघितलंय की तू इनोव्हेटिव्ह असतोस प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे अनेक गोष्टी देताना इनोव्हेटिव्ह देणं, वेगळं मांडण्याचा प्रयत्न करणं. आणि आज मला इतरांना मुद्दाम सांगायला आवडेल की आशिषची बघा सुरुवात त्यांनी कशी केली. म्हणजे ही वॉन्ट टू मेक हिमसेल्फ कम्फर्टेबल. एक मिनिट थांबा, आणि थांबा म्हणून यू मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला काही अडचणीची वाटली, उगाच हेजिटेट करू नका, कसं काय. सो ते त्याच्याकडनं घेण्यासारखं आहे की ही मेक्स हिमसेल्फ कम्फर्टेबल. आणि मग एकदा आपण कम्फर्टेबल झालो की मग आपण डिलिव्हर करायला फोकस्ड राहू शकतो. तर त्यांनी सुरुवातीला तर थोडासा 1 मिनिट त्याला हवा होता. सो ही हॅज टेकन हिज ओन टाइम. कारण कधी कधी सुरुवातीला एखादा दुसरा वेळ जर आवश्यकता पडली तर ती घ्या, कम्फर्टेबल बना. ते कम्फर्टेबल बनला तो. आणि बाकी सरांनी सांगितलेले सजेशन्स महत्वाचे आहेत. प्रोनाऊन्सिएशन्सवर काम करणं सगळ्यांनाच ते महत्वाचं आहे खरं तर. पण आणि तुझा कंटेंट इज किंग. म्हणजे खरं तर अशी प्रत्येकाने ज्यावेळेस एखादं स्पीच काही जर द्यायचं असेल, नंतर एक शब्द आहे बघा, कंटेंट इज किंग. म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण ज्यावर बोलणार आहोत त्या कंटेंटला प्रचंड व्हॅल्यू आहे. आणि तो कंटेंट मग चांगला असेल तर डिलिव्हर करणं अशी ताकद पुन्हा आपण जर लावली तर आपण जिंकतो. तसं यश आशिषच्या बाबतीमध्ये आता त्याचा कंटेंट खूप छान होता. आणि आपल्यालाही तो ऐकू वाटत होता की सॅटेलाइटचे एवढे प्रकार आहेत, असं असतं तसं असतं. इट वॉज इंटरेस्टिंग कंटेंट. कळालं? अनेकांना माहित पण नसतील की अशा पद्धतीनं. तेव्हा तुझं कंटेंट छान चूज केला होतास, कंटेंट चांगला होतास, मस्त डिलिव्हर करायचा प्रयत्न केला तू. ते पिक्चर्स दाखवायचा कसं आहे काय पण दाखवण्याचा प्रयत्न केला, तो पण चांगला होता. पण अजून म्हणजे इम्प्रुव्हमेंटचा जो भाग आहे, जसं प्रोनाऊन्सिएशन्सवर थोडं इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे. आणि डिलिव्हर करताना म्हणजे ओके गेटिंग अंडरस्टूड हा तुझं बऱ्याच असं थोडंसं होतं. तर थोडं आता तुला ते अजून नेक्स्ट. खरं तर तुला तू लहान आहेस कम्पॅरेटिव्हली, पण तरी सुद्धा खूपच छान. आणि प्रत्येक वेळेस तुझा परफॉर्मन्स, तुला का सांगितलं मी, तुझा प्रत्येक वेळेस परफॉर्मन्स हा अगदी नावाजण्यासारखा असतो की अरे वा बेस्ट. आणि नेहमी इनोव्हेशन्स असतात. तर त्यामुळं छानच. कीप इट अप. गुड. ओके. सो Thank you, sir. थँक्यू एव्हरीवन फॉर युअर टाइम. अँड कीप ऑन चेकिंग द ग्रुप. त्याच्यावर काही ना काहीतरी असेलच. आता तुम्हाला काय माझ्यापासून सुटका नाही आहे, कारण आता सरांनी ऍक्सेस दिलेला आहे. सो आता भरपूर आपल्याला अभ्यास आणि मजा दोन्ही करायचंय. नाही तर क्लास बोर होतात, मग काय उपयोग नाही त्यात, गंमत नाही. ओके. सो एन्जॉय युअर सेल्फ गाईज अँड सी यू. मला एक रिक्वेस्ट करायची सर, आता जो ग्रुप तयार केलाय ना, खूप छान गोष्ट झालेली आहे. तर तुम्ही जितकं म्हणून तुम्हाला ग्रुपवर काही काही शेअर अप करताय, आणि आपण सगळ्यांसाठी ओपन ठेवू, काही नियम चर्चा करू. आणि तुम्हाला ज्या वेळेस शक्य आहे प्लीज, कारण काय तिथून लर्निंग जास्त होईल असं मला वाटतं ना. 1 तास असतो, बऱ्याच वेळा 1 तास यायला जमत नाही. आता 7-8 तरी असे मुलं आहेत ज्यांना याची इच्छा होती पण ते येऊ शकले नाही. आता आपण पुढच्या वेळेस सगळीकडे हे टाकू आणि पुढच्या वेळेस काय ज्यांना ऍड करू. आता जी 18 संख्या आहे ती निश्चित मला खात्री आहे 30-32 पर्यंत संख्या आपली जाईल. ती मी सांगेन त्याच्यावर काय नियम किंवा कसं करायचं मी टाईप करून सांगेन. येस. ओके. थँक्यू एव्हरीबडी. बाय बाय. ठीक आहे, थांबूयात आपण. ऑलरेडी उशीर झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच.